नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी नियुक्ती, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे आणि या निर्णयामुळे राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी नियमानुसार नियुक्ती झालेल्या आणि नंतर त्या शाळांना 100% अनुदान मिळालेल्या शिक्षकांना आता जुनी पेन्शन योजना लागू होणार असल्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 23 जुलै 2026 रोजी दिलेला आहे. दाखल केलेल्या याचिकाकर्त्यानुसार नियमानुसार सहाय्यक शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती आणि सेवेलाही शिक्षणाधिकाऱ्यांनीही मान्यता दिलेली होती. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा पेन्शन नियम 1982 नुसार जुनी पेन्शन योजना लागू करण्यास ते पात्र आहेत असे आता न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. निर्णयानुसार शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेशही रद्द. या प्रकरणात शिक्षणाधिकाऱ्यांनी 6 ऑगस्ट 2025 रोजी संबंधित शिक्षकांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ नाकारलेला होता. मात्र हा आदेश बेकायदेशीर ठरवत उच्च न्यायालयाने तो रद्द केलेला आहे. राज्य सरकारला सुद्धा न्यायालयाने दिले स्पष्ट निर्देश. न्यायालयाने राज्य शासन, शिक्षण विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांना याचिकाकर्त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा पेन्शन नियम 1982 तसेच लागू असलेल्या इतर नियमानुसार जुनी पेन्शन योजनेचे सर्व लाभ देण्याचे निर्देशसुद्धा दिलेले आहेत. हजारो कर्मचाऱ्यांसाठी ठरणार हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा. या निर्णयामुळे आता 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी नियुक्त होऊन नंतर त्या विभागांना अनुदान मिळालेल्या आणि सेवेला शिक्षण विभागाची मान्यता असलेल्या सहाय्यक शिक्षकांना आता जुनी पेन्शन योजना लागू होईल, हे न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे.